नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वांचं आपल्या हौस की स्वाती या चॅनलवरती मी स्वाती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. मी माझ्या रोजच्या दिवसातले काही छोटे छोटे क्षण तुमच्यासोबत शेअर करत असते. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. आज करायचा होता वडापाव. आज सगळ्यांची वडापाव खाण्याची इच्छा झाली होती. त्यातल्या त्यात मामांचंच चालू होतं की आज वडापाव बनव, मी पाव घेऊन येतो. पण मीच मामांना म्हणलं तुम्ही राहू दे, मी त्यांना सांगते पाव घेऊन यायला. आणि मग त्यांना सांगितलं. मग मामांनी वडापाव करायचे म्हणले की टेरेसला जाऊन टेरेसला मिरच्यांची छान झाडे आलेले आहेत, त्या झाडांच्या मिरच्या तोडून आणल्या. आणि त्या मिरच्या तर इतक्या तिखट आहेत, पण तरी पण त्यांना त्या मिरच्या खायच्या होत्या. कोवळ्याच मिरच्या होत्या, पण खूप तिखट मिरच्या आहेत. आमच्या लहानपणी आता या पावसाळ्याच्या दिवसात, म्हणजेच की पावसाळा सुरू झालेला असला की हळदीमध्ये मिरच्यांची रोपं लावलेली असायची. आणि त्या मिरच्यांना ज्या कवळ्या मिरच्या लागलेल्या होत्या त्या आम्ही तळून खायचो. त्या मिरच्या एवढ्या तिखट लागायच्या नाहीत आणि छानही लागत होत्या. पण आत्ताच्या मिरच्या तशा नाहीत, लईच तिखट लागतात मिरच्या. आणि वडापाव म्हटलं तर तळलेली मिरची तर आवडीनंच सगळी खातात. आणि मलाही वडापावसोबत तळलेली मिरची खूप आवडते. आणि आपण घरी तळतो ती पूर्णपणे तळली जाते. बाहेरून आणलेल्या वडापावमध्ये ती एवढी अशी तळलेली नसते, त्यामुळे तर ती जास्तच तिखट लागते. मग मी पण त्या मिरच्या अशा बारीक मध्ये चीर देऊन घेतल्या. म्हणलं त्या तशा तळून घ्यायला येतील. वडापाव तर सर्वांनाच करायला येतात आणि तशीच माझी ही सोपी पद्धत आहे, तीच मी केली. कारण बाहेरून तर आणून आपण रोजच म्हणजे जसं आपल्याला लागेल तसं खातो, पण घरी बनवलेल्या पदार्थाची काही चव वेगळीच असते. कारण त्यात आपण सर्व घरगुतीच गोष्टी वापरलेल्या असतात आणि ती छानही होते. आणि आमच्यात असं काही कुणाच्या सर्वांच्या आवडीचं करायचं असलं की काम करू लागायला पण येतात. म्हणजेच की मुली काम करू लागायला येतात. भक्ती बटाटे सोलू लागायला आली होती. दुर्वाचं काही नव्हतं, दुर्वाला काहीही करा, माझ्या वेळेला मला मिळालं म्हणजे बास असं असतं. पण तरीही तिचं चालू होतं की मी येऊ का. म्हणलं नको, तू तुझा अभ्यास करत बस. त्यानंतर बटाटे सोलून घेऊन भाजी करून घेतली. आणि लवकर उरकायचं कारण म्हणजे आमच्या मामांना लवकर जेवायला लागतं. मग म्हणलं उशीर करण्यापेक्षा आपलं करून घेतलेलं बरं. त्यानंतर आरतीही करायची होती. एक एक काम करेपर्यंत उशीर होतो. म्हणून तसं तर मुलींना शाळेत घेऊन आल्यानंतरच बटाटे शिजत घातले होते. ते शिजून थंडही झाले आणि नंतर परत बाकीचं काम करायला सुरुवात केली. आणि डाळीचं पीठही घरीच दळलेलं होतं. मग हीच खरी गोष्ट असते घरी पदार्थ करण्याची, की ती आपल्या सर्व साहित्य घरगुती जे असतं त्यातूनच आपण हे बनवत असतो. बाहेरच्याची चव जरी आपल्याला जास्त आवडत असली तरीही घरी केलेले पदार्थ खाण्यातच मजा असते. आणि तेही सर्वांसोबत अशा पावसाळ्याच्या वातावरणात खाल्ले तर अजून जास्तच छान. त्यातूनही दुर्वाचं मध्ये मध्ये प्रश्न विचारायचं चालूच होतं. कारण तिचा अभ्यास संध्याकाळी झोपेपर्यंत काही पूर्ण होत नाही. ती मलाही शांत झोपू देत नाही, कामही करू देत नाही. तिचं सारखंच काही ना काही विचारायचं चालू असतं. तेच सांगत सांगत माझंही काम चालू होतं. आणि मग आधी मामांना जेवायला दिलं आणि नंतर आम्ही सर्वांनी जेवण केलं. सगळं काही काम केलं, पण आता मला नंतर सगळा पसारा उचलायचा खरंच खूप कंटाळा आला होता. मग भक्ती म्हणली की मी उचलते मम्मी, तू फक्त भांडी घास. आणि सगळं काम झाल्यानंतर तिनं ते तेवढं केलंही. मला संध्याकाळी खरंच एवढं जरी काम तिनं केलं तरी खूप छान वाटतं. कारण तेवढाच मला ते काम केल्यामुळं आरामही भेटतो त्यामुळं. आणि ती त्यातून शिकतेही. जेवल्यानंतर थोडीशी बाहेर चक्कर मारून आले आणि त्यानंतर सर्व भांडी घासून घेतली. दुर्वाचं तरी हे अजून चालूच होतं. तिचं असंच आहे, सगळं काम दमानीच चालू असतं. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.